विश्वस्तांचे फोटो घ्या. तिकडे शेवटपर्यंत ज्यांचे ज्यांचे हात आहे. वा वा, काय मजा आहे. कसं दिसतंय. हा सुखद सोहळा काका स्वर्गीय नाही, जो इथल्या विश्वस्ताने घडवून आणला ना. बरं काय गेली, हा सुखद सोहळा स्वर्गीय नाही. आणि हे एवढंच येणार आहे. शेवटच्या दिवशी तुमचा मोबाईल तर पहिला काढून येणार आहे नातू. जे कानाला लावता तुम्ही रात्रंदिवस ते पहिले काढता येते. हे एवढंच आता जे तुम्ही करा. हातवर हात एका तारा बरं का, बरोबर विठोबा मी सांगतो होतो. हे हात वर, हे हात वर, हे जरा ताकद लावा. हे हा, हे हा, हे. अंबाजोगाई नहीं, पंढरी लग रही. उद्या तसंच बरं का. उद्या पावणे 6ला द्या. बरं झाले शरण केलं. कोळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आमचं कुळदैवत आम्हाला संतांनी ज्ञात करून दिलं. पण एवढ्यावर थांबलो नाही. महाराज म्हणतात बरं झालं शरण गेलो. आणि शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. राहील लक्षात घ्या. पुन्हा मराठी आलीच बरं का गुरुजी. 3 शब्द 3 ठिकाणी लावायचे. विश्वस्त मंडळी लक्षात ठेवा. यावं लागतं, येत असतात, आणावं लागतं. मराठी आली लक्षात. यावं लागतं जीवाला, येत असतात संत, आणावं लागतं देवाला. याला वेगळ्या भाषेत सांगतो का. स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा. दुसऱ्याच्या इच्छेनं हे परीक्षा आहे. स्वतःच्या इच्छेनं स्वेच्छा आहे. इच्छा नसताना येणं अनिच्छा आहे. कारण तू तर मेले तरी एका दारात जेवायला येणार नाही म्हणला. कारण माझ्या आधी पंक्तीत हजर. तो म्हणला येतच नव्हतो. काय आला. आपल्या घरी 1 महिन्यानं लग्नाचा कार्यक्रम आहे. गावगळ्यात विरोध नको म्हणून आलो. म्हणजे इच्छा नसताना येणं याला म्हणतात अनिच्छा. एखाद्याला अरे तू तर येत नाही म्हणला होता, कसा काय आला. येतच नव्हतो. मग उद्धव काकांना आणलं म्हणजे परेच्छा. त्यांच्या इच्छेमुळे आलं. एखाद्याला असं असते पंक्तीमध्ये तो शर्माजी अनोळखी चेहरा बसलेला घर मालक त्यांच्याकडून फिरतात. त्याच्या पुढे थांबतात. अरे बापरे, अरे खरंच मी तुला निमंत्रण द्यायचं विसरलो राजा. तरी मनाचा मोठेपणा दाखवून आला. तो म्हणला मला कशाला निमंत्रण पाहिजे. मला वेगळे समजता का तुम्ही. तुमच्या घरातला सदस्यच समजा. तुमच्या घरी जेवण असल्यावर मी येणारच. याला म्हणतात स्वेच्छा. त्यालाच वेगळे शब्द आहे. मावल्या तुमच्या भाषेत सांगतो. सुना, सासू, लेख. आता कीर्तन जमलं मला. गोकुळात 3 प्रकार होते का नाही. कोणी सुना कोणी Thank you.
सुना कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. गोकुळा काही सुना काही लेकी आणि स्वतंत्र शब्दानं सासू घ्यायचं. सासू हम करे सो कायदा, त्याला म्हणतात सासू. पूर्वीचा काळ होता, सासू म्हणजे काय, दिवसभरात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणत्या आसू, तिला म्हणतात सासू. ती मराठी कळते ना. ननंद, नांदायचा अनुभव नाही, ती ननंद. नांदायला गेल्यावर आनंद, तोपर्यंत ननंद. जावा, दोघ्या दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, याचं नाव जावा. भावाभावांना तो जावा आल्यावर बिघडले. आपलं सासूवर चाललं, सासू. पण आताच्या सासवांना माझी नम्र प्रार्थना आहे, काय मिळतं ते मुकाट्यानं कुरकुर करता न कुरकुर करता खाऊन घेत जा, कारण वृद्धाश्रम तयार आहे. आता नाही जमत हे पूर्वी सासू कशाला म्हणतात, ती ताकाला आली बिचारी, सासू नव्हती घरी. बरं का उद्योगात तिकडची गोष्ट आहे. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. विश्वस्त म्हणजे आता उद्याही इकडची गोष्ट एकही नाही सांगत, सगळ्या तिकडच्या चालू आहे. त्या आलीच ताकाला, तू नव्हती दारात. तर ताक आहे का सुनबाई? ताक नाही. निघाली वापस. चौकात ती म्हातारी भेटली कोले पाटील, जिच्या घरी आली होती. कुठे गेली त्या नाही? तुमच्याच घरी. कशाला? ताकाला. मग सुनबाई म्हणली ताक नाही. ताक नाही म्हणली नाही. चला. तिला वाटलं हिनं ठेवलं असेल ना, सुनला माहित नसेल, म्हणून ते पातेलं घेऊन हिच्या माग 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 आले पवार महाराज. आणि हे म्हातारी वाड्याच्या दारात उभी राहिली कमरेवर हात ठेवून, आणि त्या पातेल्यावाल्या म्हातारीला म्हणली जाय ताक नाही. हे तर सुननं सांगितलं होतं. आणि तिथून कशाला हेल्प पाठवा? काय झालं ना ताक नाही म्हणून? तिचा काय अधिकार आहे ताक नाही म्हणण्याचा? ताक नाही सुद्धा मी सांगणार, मला सासू म्हणतात. अरे बाबा, तिघी जणी बरं का काका, हे मी काय तिघी स्वयंपाकघरात तिघी जणी होत्या आणि बाप लेख पेपर वाचत होते. बरं का विश्वस्त मंडळी, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही काय सांगतोय, मुलगा 25 वर्षाचा आणि वडील 50चे, पेपर वाचत बाहेर. मोठं काचेचं भांड पडलं किचन मध्ये. बरं का कोले पाटील, कुठलं आवाज झाला. पेपर वाचता वाचता बाप म्हणतो बाळासाहेब तिघी तिघी करत आहे, तुझी पत्नी, तुझी बहीण, तुझी आई, भांड कोणी फोडलं? मुलगा उठला नाही. 2 मिनिटात, अरे तुला म्हणतोय मी, भांड कोणी फोडलं, जा ना घरात चौकशी कर. तरी उठला नाही. बैरा झाला काय? अरे तुझी बहीण आहे घरात, तुझी पत्नी आहे घरात, तुझी आई आहे, एवढं मोठं भांड फोडलं, जाबर कोणी फोडलं? मुलगा 25 वर्षाचा तिथंच उभा राहिला. इथून सांगू का पप्पा भांड कोणी फोडलं? सांग. मम्मीनं. तुला कसं माहित? साधं गणित आहे पप्पा, भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही. बापानं असा पेपर पुढे घेतला. बरं का बाबा, बहीण खाली कळलं मला. नाही ऐका ना, जर माझ्या पत्नीनं भांडं फोडलं असतं बाबा, तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत आहे बाबा, मम्मीनं फोडलं. अरे कळलं बहीण खाली. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. स्वेच्छा, अनेच्छा, परेच्छा. आणावं लागतं, यावं लागतं, येत असतात. अगा करणे जै उरावे, तैती सुखदुखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. जीवाला यावं लागतं. संत येत असतात, येतो जातो आम्ही, आम्ही वैकुंठवासी आलो, येत असतात. बरं का. पण देवाला आणावा लागतो. हे आनियेला रूपावे,
मजेदार शब्द आहे काका. पळत रूपाला आणलं. त्यासाठी काय केलं? खळं केलं. ही मराठी आली ना जाऊ. खळं म्हणजे देशमुख काका, ज्वारीचं खळं, बाजरीचं खळं, गव्हाचं खळं, तसं खळ इथे नाही घ्यायचं. किंवा खळ म्हणजे दुष्ट होतो, तोही अर्थ इथं नाही लावायचा. जे खळाची खळा सदा क्षुद्रदृष्टी करी कष्टी सज्जना, तिथे खळ शब्द आहे. तुका म्हणे खळ करू समय निर्मळ. अनेक ठिकाणी खळ 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 खळ, पण तो खळ इथं घ्यायचा नाही. इथं खळ शब्दाचा अर्थ हट्ट घ्यायचा. मराठी अभिजात दर्जा मराठी. इथला खळ म्हणजे हट्ट. हट्ट एखाद्याला काय होते, घरी ठेवावं बाळाला तर बाळ सांभाळायला कोणी नाही. कीर्तनाला जावं तर रडल्याशिवाय राहत नाही. मग ती मावशी विचार करते, रडलं तर रडलं, पण कीर्तन ऐकायचंच आपल्याला. म्हणून त्या 2 वर्षाच्या लेकराला घेऊन आली. चाल झाली. तुकाराम महाराज काय सांगतात हे सुरू झालं बुवाचं. तिच्या लेकराचं रडणं सुरू झालं. जेव्हा ते लेकरू रडतंय का नाही, तेव्हा भोवतालच्या मावल्या अशा आडव्या पाहतात तिच्याकडे. सगळ्या कशाला ऐकूनच नाही. उठणं म्हणा, स्वतः ऐकत नाही, दुसऱ्याचं वाटून जाणं घरी. खायला दे त्याला, ती लागून जाते बिचारी. अगं जाणं घेऊन, काही खायला दे, गप्प कर त्याला. आजीबाई खूप प्रयत्न केला, पण ते आता गप्प राहत नाही. हा खळी सांगा, हा खेळ्यातला शब्द आहे. खळी सांगा. आता हट्टाला घेतलं. आता मला उठून गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तो इथे घ्यायचा शब्द. हरिदास हट्टाला पेटले, करुणी खळे हरिदासी, आणि याला बळच रूपाला आणलं. नाही ते रूप होतं याला. रंग नाही रूप नाही नाही बनता, रंग नाही रूप नाही नाही बनता, रंग नाही रूप नाही नाही बनता, अरे रंग नाही रूप नाही नाही बनता. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच देत नाही तो प्रकृतीचा भरता पाही. पण हरिदासाने हट्टाला पेटले, याला बळेच रूपाला आणलं. हरिदासी रूपाला आणल्यावर मग नाम आहे. बरं गुरुजी, तुमचा उत्साह पाहिला बाबा. नाही तर पहाटेच्या 5 पासून प्रवास सुरू आहे. बीड ते मनमाड, मनमाड ते पुन्हा अंबाजोगाई. त्याच्या ह्या येड्या बाबतीतून आलो. गुरुजी थकवा बिकवा, तर हे व्यसन आहे राजा, व्यसन. मला जर कीर्तन नसलं ना तर मी पागल होऊन दगड मारेल तुम्हाला. रोज पाहिजे. आता छंद आहे. आता जेवण नसलं तरी चालेल, पण हे पाहिजे. मोदीजी 30-40 वर्ष झाले आपल्याला. काय चालू आहे आपलं?
आवे रूप नंतर नाम, आणि रूपा बळे, रूपानंतर नाम. आधी नाम नाही, आधी रूप असते. नाही तर एक त्याला फक्त रडणं ऐकू आलं, लुंगी बंधनवर पळत गेलं ब्राह्मणाकडे सकाळी. काका नाव ठेवायचं बाळाचं. काकाला वाटलं आलं बा पहिलं चांगलं ग्राहक, बसा. चहा दिला त्याला, पाठ दिला बसायला. काय अहो नाव पंचांग काढा. पंचांग काढलं काकाने. हे पहा चंद्रबाई चांगला आहे, गुरुपुष्ठामृत योग आहे, चांगल्या मुहूर्तावर लेकरू जन्माला. पालायला लावू नका, 10 मिनिट राहिले. नाव काय ठेवायचं हे सांगा. अरे हो पण मला सांग ना, काय मुलगा आहे का मुलगी? ते नाही बघितलं काका. रडलं ऐकू नका. बापान ठेवलं रडण्यावर नाव. जा बाबा. अरे आधी बघून ये मुलगा का मुलगी, आणि मग सांगतो पिंट्या का पिंटी काय नाव. आधी रूप आहे नंतर नाव. नाहीतर ही पंचीकरण सांगतो. 2-3 मिनिट झाला आलं उत्तर. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आकाश वायू तेज हा उत्पत्तीचा क्रम आहे. नाही का गिरी हा लय आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पूर्वी फार एकतारी भजनाचे काय कार्यक्रम असायचे, प्रश्न उत्तर. एकतारी भजनाच्या 2 पार्ट्या, इकडे उजवीकडे एक, डावीकडे. हे प्रश्नवाले हे उत्तरवाले. एक चातुर वर्णी नार पांडुरंगा, तिला 32 भरतार पांडुरंगा. नाही केला एकाचाही संसार पांडुरंगा. ओळखून घ्यावे, ओळखून घ्यावे, असल गुरुचा पुरा उत्तर द्यावे. प्रश्न मग यांनी उत्तर द्यायचं. जीभ चातुर वर्णी नार पांडुरंगा, दात 32 भरतार पांडुरंगा. नाही केला एकाचाही संसार. म्हणजे सगळे पडले, जीभ राहिली शेवटी. कळलं मजा तर कुठून वाढलं हे मलाही कळत नाही. हा पृथ्वी आप तेज वायू असायचं. त्यांचे प्रश्न. पाण्याला लागले तहान काय पाजावं, धरतरीला मरण आलं कुठं गाडावं. अग्नीला लागलं हिव काय नसे कावं. सांगा घरी गेल्यावर विठ्ठला. मजा सांगतो तुम्हाला. हा लय क्रम आहे, तो उत्पत्तीचा आहे. आकाशापासून जन्म झाला वायूचा. बरं का देशमुख काका, एवढा आहे का? वायूपासून जन्म झाला पाण्याचा, आपलं अग्नीचा. अग्नीपासून जन्म झाला पाण्याचा, पाण्यापासून जन्म झाला पृथ्वीचा. हे नीट आहे. आता शब्दस्पर्श रूप रस गंध आपलं रूपात चालला. शब्दस्पर्श रूप रस आणि गंध. थोडा विषय क्लिष्ट आहे, पण विद्यार्थी चांगले मिळाल्यामुळे आज पटवून देतोच. नाहीतर बसतात जांभळ्यात येत ना तंबाखू खात. मग आपल्याला वाटतं एखादी सासूबाईची गोष्ट सांगून निघून जा. मजा आहे. अंबाजोगाई ते सोप्या आहे, जन्म गेला परमार्थ करण्यात यांचा. शब्द आकाशाचा गुण आहे, स्पर्श वायूचा आहे, रूप अग्नीचा आहे, रस पाण्याचा आहे, गंध पृथ्वीचा. इतकं लक्षात ठेवा. शब्द स्पर्श रूप रस गंध आकाशाचा शब्द आहे. पण आकाशापासून जन्म वाऱ्याचा झाला म्हणून वाऱ्याचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द असे 2 गुण आले वाऱ्यात. बापाचे गुण मुलात उतरतात का नाही? तुम्ही बापूचे चिरंजीव का? चेहरा तसाच आहे असं म्हणतात का नाही? गुण उतरतात ना. तसं आकाशाचा शब्द गुण आहे. आकाश दिसत नाही, त्याचा स्पर्शही नाही, फक्त शब्द आहे. पण त्याच्यापासून जन्म वाऱ्याचा झाला म्हणून वाऱ्यामध्ये 2 गुण आहे, स्पर्श आणि शब्द. शब्द बापाचा आला, वारा वाहायला लागला म्हणजे सू 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 आवाज होतो. हा त्याच्या बापाचा गुण उतरला, आकाशाचा शब्द. आणि आपल्याला स्पर्श जाणवतो तो आकाशाचा नव्हे, त्याचा स्वतःचा. वायूचा स्पर्श
आकाशाचा शब्द जमला का. आणि मग पुढे वायूपासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा रूप गुण आहे, वाऱ्याचा स्पर्श आहे आणि आजोबाचा आकाशाचा शब्द, असे 3 गुण आले आता अग्नीमध्ये. वाऱ्यापर्यंत दिसत नाही, वाऱ्याला रूप नाही, आकाशाला रूप नाही. रूप कोणाला आहे? अग्नीला. इथून रूपाची सुरुवात आहे. साधी कीर्तनात विडी पेटवली तरी म्हणतो हे विडी कशावरून? ती पेटवून दिसली ना, रूप अग्नीला आहे. मग अग्नीचा रूप गुण स्वतःचा. पेटला अग्नी की आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा. हात लावल्यावर चटका बसतो, स्पर्श गुण वायूचा. असे 3 आले अग्नीत, शब्द, स्पर्श, रूप. पुढे राहिला आता अग्नीपासून जन्म पाण्याचा झाला. पाण्याचा स्वतःचा रस गुण आहे. पाण्याचा बाप अग्नी, म्हणून रूप गुण अग्नीमध्ये, आपलं पाण्यामध्ये. पाण्याचा आजोबा वायू, स्पर्श गुण. आणि पाण्याचा पंजोबा शब्द, आकाश, त्याचा शब्द गुण. शब्द, स्पर्श, रूप आणि रस, हे 4 आले पाण्यात. पाणी ओतलं म्हणजे गुडगुड गुडगुड वाजतं का नाही? हा शब्द आकाशाचा आहे. हात लावा थंडपणा जाणवतो, स्पर्श वाऱ्याचा आहे. कुठे काळशार पाणी दिसतं डोळ्याला, हा रूप अग्नीचा आहे आणि त्याचा स्वतःचा रस आहे. जमलं. आणि मग पाण्यापासून जन्म धरणीचा, पृथ्वीचा आहे. पृथ्वीचा स्वतःचा गंध गुण आहे. मृग नक्षत्राचा पाऊस पडला का मातीचा सुगंध सुटतो, हा गंध पृथ्वीचा आहे. देशमुख काका, पृथ्वीचा बाप कोण? पाणी. आपण फळ्याच्या द्वारा जो रस आपल्या पोटात जातो, तो पाण्याचा गुण पृथ्वीत उतरलेला आहे, रस. मग पृथ्वीचा आजोबा कोण? अग्नी. रूप गुण पृथ्वीमध्ये आहे. काळीशार जमीन दिसते कुठं, तांबडी, अरे हा रूप अग्नीचा आहे. कुठे मऊ स्पर्श जाणवतो, कुठं कठीण, हा स्पर्श गुण वाऱ्याचा आहे. भूकंप झाला आणि घर पडलं, भिंतीचा आवाज होतो, शब्द गुण आकाशाचा आहे. विठ्ठल वर जाऊ आपण. रूप पृथ्वीला आहे, रूप पाण्याला आहे, रूप अग्नीला आहे. अग्नी ज्याच्यापासून जन्माला आली त्या वायूला रूप नाही. वायू ज्याच्यापासून जन्माला आला त्या आकाशाला रूप नाही. आकाश ज्याच्यापासून जन्म घेतोय त्या मायेला रूप नाही. आणि त्याच्यापासून जी माया झाली त्या ब्रह्मालाही रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही बंद छाया. मग झालेला आहे आणेला रूपा बळे. आणि रूपाला बळच आणल्यानंतरच नाव ठेवता आलं. रूपाशिवाय नाव ठेवता येत नाही. आणि एकदा नाव ठेवलं मग योगेश्वरी माता, जोगेश्वरी माता, सप्तशृंगी माता, दुर्गा माता, जगदंबा माता, रूपाला आल्यावर नाव आहे. आणि मग त्या नामाच्या आनंदात नाचणं सुरू झालं. तुका म्हणे हे तुका म्हणे समागम, तुका म्हणे
आवडीने लुगरी नादी लागली समाधी मूर्जन डोकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नाम आवडी रे कधी नाव ठेवल्यावरचा हा आनंद आहे. म्हणून बरे गाले शरण गेलो उगविलो संकटे. आजचा दिवस अर्धा तास मला उशीर झाल्यामुळे आता ही सगळी माझी गायक मंडळी उद्या आहे. उद्या जे राहिले त्यांना चाले देऊ, पहिली देऊ शेवटचे देऊ. तेवढ्या वेळेला क्षमा करा, अपराध व्हाल आलं तुम्ही सिद्ध. अजून आल्या चहा सुद्धा घेतला नाही. विचारा गुरुजीवर रागावलो, म्हटलं गुरुजी इकडे लोक वाट पाहतो चहा काय करता, चहा पुन्हा भेटणार आहे. पण आजची गेलेली वेळ पुन्हा गेली ऐसी घडी अर्धा तास उशीर झाला. उद्या असं होणार नाही. सुंदर नियोजन केलं बरं काय बहिणी. तुम्हालाही सांगतो विश्वस्त मंडळीच्या वतीनं पुन्हा याच बाबाचं कीर्तन उद्या 6 वाजता 6:30 नाही 6 ते 8 होणार आहे. तेव्हा विश्वस्त मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापाला आजच हे जाहीर निमंत्रण उद्याच्या कीर्तनाचं. ज्ञानेश्वर नाभिषेकोन संस्कार सिंहस्य क्रियते वनेः विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगन्धतः. ज्याप्रमाणे वनाचा वनराज म्हणून सिंहाचा राज्याभिषेक पोस्टर वगैरे काढले जात नाहीत, पण तो अनभिषिक्त जरी असला तरी तो ज्या आपल्या शक्तीनं बलानं चपळाईनं तो वनाचा राजा ठरत असतो. त्याप्रमाणे कीर्तनकार मंडळामध्ये महाराष्ट्र नव्हे 5 राज्याचे राजे म्हणून जे शोभतात त्यांचं नाव आहे ढोक महाराज. चला आता वेळ झाला, उद्या बोलूया.